ट्रायंगल आहे ई एफ डी किंवा डी एफ ई, त्यामध्ये डी एफ ई हा 90 डिग्री आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. एफ जी परपेंडिक्युलर आहे ई डीवर. जी डी बरोबर 8 दिलं आहे आणि एफ जी बरोबर 12 दिलं आहे. तर तुम्हाला 3 साईड्स काढायला सांगितल्यात अजून, ई जी, एफ डी आणि ई एफ. तर आता ई जी फाइंड करायचं समजा सुरुवातीला जर का ई जी फाइंड करतो म्हणलं हा एवढा काम, तर जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला वापरा. हा जॉमेट्रिक मीन आहे असं समजा, जी एफचा स्क्वेअर बरोबर जी डी इंटू ई जी असं वापरू. सो इन ट्रायंगल डी एफ ई angle F is 90 degree and FG is perpendicular on ED. Therefore, असं म्हणता येईल की FG is geometric mean. Therefore, by theorem on geometric meanचा जो theorem पाहिला आपण त्याच्यानुसार काय मला म्हणता येईल, FG square is equals to EG into GD. सो एफ जी तुमच्याकडे आहे 12. सो 12 स्क्वेअर इक्वल्स टू ई जी तुम्हाला फाइंड करायचं आहे इंटू जी डी. जी डी 8 आहे. सो इकडे 144/8 इज इक्वल्स टू ई जी. सो इथे जर का मी भाग दिला तर ई जी इज इक्वल्स टू किती लिहिता येईल, 18 8 44. बरोबर, ठीक आहे ना. तर ई जी आला आपला आता 18. ओके, नाव विल गो फॉर एफ डी. एफ डी ह्या एफ जी डी या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेन्स फाइंड करायचा आपल्याला. सो इन ट्रायंगल एफ जी डी अँगल जी इज 90 डिग्री. देअरफॉर काय लिहिता येईल बाय पायथागोरस थेरम, एफ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू जी डी स्क्वेअर प्लस एफ जी स्क्वेअर. सो इथे आपल्याकडे एफ डी फाइंड करायचं आहे आणि बाकीच्या 2 व्हॅल्यूज आहेत. जी डी आहे 8, सो 8 स्क्वेअर आणि एफ जी आहे 12, 12 स्क्वेअर. तर हे झालं 64 आणि हे 144, 208 एफ डी स्क्वेअर एवढा. मग त्याला एफ डी इज इक्वल्स टू कसं लिहू, वर्गमुळात 208. मग याचे फॅक्टर पाडा. फॅक्टर पाडले तर किती, 16 अंडर रूटमध्ये 16 इंटू 13. 16 जर का बाहेर काढला तर तुम्ही 4√13 एवढा येईल एफ डी. याचा गुणाकार करून बघा एवढा येतो का नाही, ठीक आहे ना. तर आता ई एफ फाइंड करायचा आहे. ई एफ हा पुन्हा राईट अँगल ट्रायंगलची इकडची साईड आहे, किंवा म्हणा या छोट्या राईट अँगल ट्रायंगल जर का घेतला तुम्ही तर त्या राईट अँगल ट्रायंगलचा तो हायपोटेनस आहे. सो इन ट्रायंगल ई जी एफ अगेन अँगल जी इज 90 डिग्री. याला इथं रिझन लिहिलं तरी हरकत नाही, बाय पायथागोरस थेरम, ठीक आहे ना, बाय पायथागोरस थेरम शॉर्टमध्ये लिहितो. सो अगेन हियर ई एफ स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम अगेन ना. सो ई एफ स्क्वेअर इक्वल्स टू ई जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर है ना. काटकोन त्रिकोणात या कर्णाचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग. सो ई एफ तुम्हाला फाइंड करायचं, याचं रिझन लिहा बाय पायथागोरस थेरम, ठीक आहे ना. सो ई जी किती आला तुमचा 18 प्लस जी एफ किती आहे 12, बरोबर आहे ना. तर ई एफ स्क्वेअर इक्वल्स टू 18चा स्क्वेअर किती 324 आणि हे 144. यांची जर का बेरीज कराल तर 8 6 468, ठीक आहे ना. सो ई एफ स्क्वेअर आला. तर याचा स्क्वेअर रूट घ्या. ई एफ इक्वल्स टू √468. याचे फॅक्टर्स पाडा. असे फॅक्टर पडायचे की वर्गमुळातून एखादी संख्या बाहेर येते का, तर याचे फॅक्टर्स होतात 36 आणि 13. याच्यापैकी 36 जर का बाहेर काढला तुम्ही तर हा 6 वर्गमुळात 13 असाच्या असा राहील.
find the diagonal of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. तर एक आयत आहे आणि ज्या आयताची लांबी आणि रुंदी तुम्हाला दिलेली आहे. यू हॅव गिवन लेंथ ऑफ द रेक्टँगल 35 cm and breadth as 12 cm, and then you have to find the diagonal of that rectangle. Say ABCD is any rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm, and then you have to find the diagonal AC. Okay, so simply you have to find the hypotenuse of right angle triangle ABC, because we know that rectangle has all the angles of 90 degree. Okay, so in a rectangle ABCD, angle B is 90 degree and diagonal AC we have to find AB is 35 cm and BC is 12 cm. ओके, तुम्ही हा पण ट्रायंगल वापरू शकता. ही बाजू जेवढी असेल तेवढीच ही असेल, ही जेवढी असेल तेवढीच ही असेल. ठीक आहे ना. सो बाय पायथागोरस थेरमचा यूज करा. काय लिहिता येते पायथागोरस थेरमनुसार स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. दोन्हीही टर्म माहीत आहेत. व्हॅल्यूज पुट करा, स्क्वेअर करा, सम करा, स्क्वेअर रूट घ्या, संपला विषय. ठीक आहे ना. तो AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर किती आहे 35 स्क्वेअर प्लस BC किती आहे 12 स्क्वेअर. ठीक आहे ना. सो आपल्याला माहिती आहे की 35चा स्क्वेअर किती 1225 का आणि 12चा 144 का. ठीक आहे ना. सो AC स्क्वेअर इक्वल्स टू 5 आणि 4 9 4 आणि 2 6 आणि 13. ठीक आहे. 1369. सो याचं टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या ऑन बोथ साईड्स. किती होते AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AC आणि याचं स्क्वेअर रूट किती ते 13 69चं 37. बरोबर आहे का. सो डायगोनल ऑफ द गिवन रेक्टँगल इज 37. In the question number 9, in the figure you have given a triangle PRQ. तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे PRQ, ज्यामध्ये की वेअर M इज द मिड पॉईंट ऑफ QR. जी QR ही बाजू आहे, या QR बाजूचा M हा मध्यबिंदू आहे. अँगल PRQ इज राईट अँगल इज 90 डिग्री. देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 टाइम्स PM स्क्वेअर मायनस 3 टाइम्स PR स्क्वेअर. ठीक आहे ना. असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. एक आहे मोठा PRQ आणि एक आहे छोटा PRM. तर आपण राईट अँगल ट्रायंगल आहे म्हटल्यावर आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो इथं. सो इन ट्रायंगल PRQ ट्रायंगलमध्ये अँगल R हा 90 डिग्री आहे, म्हणजे राईट अँगल आहे. त्यामुळे मला असं लिहिता येते की बाय पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येते मला, आपण आधी शिकलो पायथागोरस थेरम. ठीक आहे ना. पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनस स्क्वेअर PQ स्क्वेअर इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर लिहिता येते एक. नाउ अगेन दुसरा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यातही आपण असं लिहू शकतो. अँड ट्रायंगल PRM, इथे सुद्धा R हा राईट अँगल आहे, म्हणजे 90 डिग्री आहे. त्यामुळे मला इथं सुद्धा असं लिहिता येते बाय पायथागोरस थेरमनुसार काय लिहू शकतो मी, हायपोटेनस त्याचा काय PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. बरोबर आहे ना. PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. आता बघा आपल्याला दिलेलं काय की M हा मिड पॉईंट आहे QRचा. M जर का QR किंवा RQचा जर का मिड पॉईंट असेल तर मला या RMच्या जागेवर, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये मला काय लिहिता येते की RM
इज हाफ ऑफ द आर क्यूब असं लिहिता येते. ठीक आहे ना. म्हणून मग इक्वेशन नंबर 2 कसं होईल. इक्वेशन नंबर 2 बिकम्स this pm square as it is equals to this pr square will be as it is. Instead of rm square I will be having half of r cube whole square. Okay, so it will become half of r cube whole square. कळलं. मी rm च्या ऐवजी हाफ r cube इथे पुट केला. आता इथे कसं लिहिता येतं याला जर का सॉल्व केलं तर 1/2 स्क्वेअर म्हणजे 1/4 म्हणजे r cube स्क्वेअर बाय 4 असं लिहिता येते त्याला. ओके, पी एम स्क्वेअर इक्वल्स टू. कळलं. आता काय करता तर याला थ्रू आउट इक्वेशन 4ने मल्टिप्लाय करा म्हणजे हा 4 जो डिनॉमिनेटरमधला आहे हा कॅन्सल होईल आणि सगळीकडे 4ने आपण मल्टिप्लाय करून घेऊ. सो मल्टिप्लाइंग इथेच लिहितो. मल्टिप्लाइंग बाय 4 ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजून. ठीक आहे ना. इथे 4 मल्टिप्लाय करा. सो इट विल बिकम 4 PM स्क्वेअर. इथे बघा 4 PM स्क्वेअर पाहिजे आपल्याला त्याच्यामुळं इथे 4 PM स्क्वेअर आहे. आता इथे पुन्हा 4 इज इक्वल्स टू 4 PR स्क्वेअर प्लस इथे 4ने मल्टिप्लाय केल्यामुळं हा 4 कॅन्सल होईल फक्त R क्यू स्क्वेअर एवढंच राहील. आता काय करता आपल्याकडे 3 PR स्क्वेअर पाहिजे. इथं 4 PR स्क्वेअर आहे. मग आपण काय करू याला 4 PR स्क्वेअरला 3 PR स्क्वेअर प्लस 1 PR स्क्वेअर असं लिहू आणि हा आर क्यू स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे ना. या 4ला मी फोडून 3 + 1 असं केलं. आता इथे आपल्याकडं 4 PM स्क्वेअर पाहिजे होतं 3 PR स्क्वेअर पाहिजे होतं ते पण आले. आता राहिला प्रश्न फक्त याचा. ठीक आहे ना. तर ह्याच्याच ऐवजी याला जर मी इक्वेशन नंबर 1 कडे पाहिलं तर PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर लिहिता येते मला. म्हणजे हे असं होईल 4 PM स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर इक्वल्स टू PQ स्क्वेअर. ठीक आहे ना. याला रिझन लिहिन मी फ्रॉम इक्वेशन 1. कळलं. मग आता आपल्याला जसं पाहिजे तसं याला बनवून घ्या. म्हणजे काय लिहिता येते PQ स्क्वेअर एका साईडला ठेवा. हा 3 PR स्क्वेअर इकडे ट्रान्सफर केला तर त्याचं साईन हे मायनस होईल. कळलं. अँड हेन्स द प्रूफ. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 10. Walls of 2 buildings on either sides of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at height 4.2 meter. Find the width of the street. So you have given 2 parallel buildings across 2 sides of the road. समजा हा रोड आहे. याच्या दोन्ही साईडनं 2 पॅरलल बिल्डिंग आहेत आणि ह्या त्याच्या पॅरलल वॉल्स आहेत. एक लॅडर आहे जी लॅडर समजा मी जर का इथे टेकवली. ठीक आहे. इथे टेकवली समजा हा रोड म्हणजे हॉरिझॉन्टल आहे हॉरिझॉन आहे समजा आणि ह्याच्यावर हा असा रोड आहे हा असा. ठीक आहे. तर इथे जर मी लॅडर टेकवली समजा तर ही लॅडर या बिल्डिंगच्या विंडोपर्यंत पोहोचते जी विंडो 4 मीटर एवढी उंच आहे आणि लॅडरची लांबी 5.8 मीटर एवढी. ठीक आहे. जर मी या लॅडरला टर्न केलं या साईडनं तर ही लॅडर 4.2 मीटर एवढ्या उंचीपर्यंत पोहोचते. ठीक आहे. म्हणजे ही 4.2 मीटर आहे. बाकी लॅडर तीच आहे त्याच्यामुळे हे 5.8 मीटरच असणार आहे. आणि पॅरलल बिल्डिंग्स आहेत त्यामुळे राईट अँगल असणार आहेत हे. तर तुम्हाला या रोडची विड्थ किती आहे ते फाइंड करायचं आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर आपण काय करू समजा AB ही सुरुवातीची पोझिशन घेऊ लॅडरची आणि AC समजा ही बिल्डिंग आहे ज्याच्या की 4 मीटर उंचीपर्यंत लॅडर पोहोचते आणि या साईडनं समजा
बी डी ही दुसरी पोझिशन आहे दुसऱ्या बिल्डिंगवरच्या लॅडरची, आणि समजा बिल्डिंगची हाईट जिथपर्यंत लॅडर पोहोचते ती DE आहे, तर तुम्हाला CE हे अंतर फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना, असं आपण समजू. सो हे जे आपण कन्सिडर केलं आहे हे पण आपण लिहून घेऊ. कन्सिडर AB इज द इनिशियल पोझिशन ऑफ a ladder. ओके, हो, इनिशियल पोझिशन असं म्हणता येईल आपल्याला. AB इज इक्वल्स टू 5.8 मीटर, which reaches the window of a building ॲट हाईट. किती उंचीपर्यंत पोहोचते? पहिल्यांदा 4 मीटर एवढ्या, आणि 4 मीटर आपण काय घेतलं आहे? AC इज इक्वल्स टू 4 मीटर. ठीक आहे ना. ऑन टर्निंग, आता जर याला बदललं, ऑन टर्निंग लेट BD इज द लॅडर. अगेन BD लॅडर जेवढी सुरुवातीला होती तेवढीच आहे. विच टचेस और विच रिचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग, दुसऱ्या बिल्डिंगच्या विंडोपर्यंत पोचते ॲट हाईट. किती उंचीपर्यंत पोचते आता ते? 4.2 मीटर, आणि ते अंतर काय घेतलं आहे आपण? DE इज इक्वल्स टू 4.2 मीटर. सो विड्थ ऑफ रोडची रुंदी काय घेतली आपण? CE, जी आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल आहेत, ACB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक बाजू आणि हायपोटेनस माहिती आहे, CB काढायचं आहे. दुसरा पण राईट अँगल ट्रायंगल, ह्याच्यातही एक बाजून हायपोटेनस माहिती आहे, BE काढायचं आहे. आणि मग CE काढण्यासाठी ह्या दोन्ही साईड्सची सम करायची. ठीक आहे ना. सो इन ट्रायंगल ACB मध्ये काय लिहिता येते मला? अँगल C 90 डिग्री आहे. ठीक आहे ना. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय लिहिता येते? पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येईल? AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस BC लिहा किंवा CB स्क्वेअर लिहा. ठीक आहे ना. सो CB स्क्वेअर किंवा BC स्क्वेअर फाइंड करायचे तुम्हाला. सो BC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर. हा AC स्क्वेअर इकडे घेतला. किती आहे AB तुमच्याकडे? तर AB आहे 5.8. ठीक आहे ना. मायनस AC किती आहे? 4. ठीक आहे ना. तर दिसणार नाही. ओके, तर BC स्क्वेअर इक्वल्स टू किती? 5.8चा स्क्वेअर किती? 33.64. ओके, मायनस 4 स्क्वेअर किती? 16. बरोबर आहे का? सो 33 मायनस 16 केले तुम्ही, आणि 0.64 ॲज इट इज घेतले. ठीक आहे ना. तर 33मधून 16 गेले, किती उरले? 16 2 32 17. बरोबर आहे ना. सो BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 17.64. आता ह्याचं जर का स्क्वेअर रूट घेतलं तुम्ही, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूने वर्गमूळ घेतले तर किती येईल? BC इज इक्वल्स टू 4.2. ठीक आहे. एवढी साईड BC माहीत झाली आता. ओके, आता राहिला BEचा प्रश्न. मग पुन्हा दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहू. इन ट्रायंगल DEB. ओके, व्हॉट इज angle E? It is 90 degree. So by Pythagoras theorem again, Pythagoras theorem चा यूज करा.
पायथागोरस थेरमनुसार काय लिहिता येईल मला याच्यात, व्हॉट आय कॅन राईट इज BD स्क्वेअर इज इक्वल्स टू DE स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ओके, देन B स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला. सो B स्क्वेअर इक्वल्स टू BD स्क्वेअर मायनस D स्क्वेअर इकडे घेतला. सो BE स्क्वेअर इज इक्वल्स टू BD किती 5.8. अगेन 5.8चा स्क्वेअर आपल्याला आधीच माहिती आहे. DE किती आहे 4.2. सो 5.8चा स्क्वेअर किती घेतला आपण 33.64 मायनस 4.2चा स्क्वेअर किती होता इकडे 4.2 17.64. ठीक आहे ना. ह्याची जर का वजाबाकी केली मी तर किती येते हे 16 BE स्क्वेअर, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट जर का केलं तर BE इक्वल्स टू किती 4 दिसते. ठीक आहे ना. सो BE जर का 4 येत असेल आणि BC जर का 4.2 येत असेल तर याचा अर्थ काय लिहिता येते मला, फ्रॉम फिगर आकृतीवरून काय लिहिता येते विड्थ ऑफ द रोड दिसणार नाही तुम्हाला. सो विड्थ ऑफ द रोड काय म्हणलं तर आपण, विड्थ ऑफ द रोड इज इक्वल्स टू CE अँड C इक्वल्स टू काय लिहिता येते BC प्लस BE. ठीक आहे ना. BC किती आलं होतं BC 4.2 प्लस BE किती आहे 4. सो दिस विल बिकम 8.2 मीटर.